आज आपण ड्रायव्हर हिताचा लढा भाग क्रमांक 5 यातून महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघाचे प्रणेते तथा क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब जावळे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार जावळे साहेब. नमस्कार. आज आपला चर्चेचा विषय असा आहे की सरकार महाराष्ट्रातून जर्मनी ड्रायव्हर पाठवण्याची संकल्पना राबवू पाहत आहे. थोडक्यात ही संकल्पना महाराष्ट्रासाठी शाप की वरदान हे आपण अण्णासाहेब जावळे यांच्याकडून जाणून घेऊया. बोला. खूप छान हा विषयाला आपण हात घातलेला आहे. खरं तर महाराष्ट्राच्या ड्रायव्हरला परदेशामध्ये जर्मनीसारख्या देशामध्ये मागणी केली जाते. हे आपल्या महाराष्ट्राच्या ड्रायव्हर बांधवांसाठी अभिमानाची आणि माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की जेणेकरून आपला ड्रायव्हर बांधव हा परदेशात जाऊन नोकरी मिळवणार आहेत. हे जे महाराष्ट्र सरकारने जे आणलेला हा उपक्रम आहे याचे मी कौतुक पण करतो, त्यांचं अभिनंदन करतो. पण याच्यामध्ये मला कुठेतरी शंका पण येते. बरं, कशी? की जर महाराष्ट्राच्या ड्रायव्हरला परदेशामध्ये मागणी केली जाते आणि या मागणीमध्ये महाराष्ट्रातूनच ड्रायव्हर पुरवावे, तेही 40,000 ड्रायव्हर पुरवायचे, तर 40,000 ड्रायव्हरांची मागणी जर महाराष्ट्रातून केली जाते म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचा ड्रायव्हर बांधव हा हार्ड आहेत, फास्ट आहेत, सुपर आहेत, ज्याला म्हणतात ना की ड्रायव्हर. तर तो त्याची म्हणजे थोडक्यात त्याची बुद्धी, चालना, त्याचं काम करण्याची पद्धत, तो ज्या पद्धतीने काम करतो, जेवढं सहन करतो, ती कोणत्याही राज्याच्या ड्रायव्हरमध्ये सहनशीलता नाही, पण महाराष्ट्राच्या ड्रायव्हरमध्ये आहे. आणि मी महाराष्ट्राचा आहे म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. बरोबर. महाराष्ट्राचा ड्रायव्हर हा अभिमानाने वागतो, कष्ट करतो, पराकाष्ठा करतो, जीवाचं रान करतो आणि स्वाभिमानाने जगतो. यात सुद्धा मला खूप अभिमान आहे. खरं आहे. आणि सर्वात जास्त महाराष्ट्राच्या खराब रस्त्यावरती प्रवास करतो. महाराष्ट्राची नव्हे तर देशाची दळणवळण व्यवस्था पुरवतो. हेच आपलं जर्मनीने मागितलेलं आपल्याकडून ड्रायव्हर महाराष्ट्राकडून हे आपल्यासाठी जीवनातलं अनमोल सर्टिफिकेट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जर्मनी हा देश आज छोटा नाही आहे. जर्मनी हा देश छोटा जरी असला तरी ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे गेलेले देश आहे. आणि त्या देशाने आपल्या महाराष्ट्रातून 40,000 ड्रायव्हरांची मागणी करावी ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, खूप गर्वाची गोष्ट आहे. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही या प्रश्नात मला असा पण विचारलंय की ही सुवर्ण संधी की शाप की वरदान? शाप की वरदान. तर मला वाटतं जे त्या लेवलला कॅपॅसिटी आहे ज्या ड्रायव्हर बांधवांची, ज्यांची ते पात्रता आहे पोहोचण्याची, यांनी जरूर प्रयत्न करावा आणि त्यांनी त्या जर्मनीत जाऊन देशामध्ये जाऊन आपली रोजीरोटीचं प्रयत्न करावा आणि आपलं कुटुंब आर्थिक लेवलला कसं पुढे नेता येईल यासाठी सुद्धा काम करावं. यासाठी जे शासनाने त्यांना जे अनुदान दिलेलं आहे, त्यांना ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या लागू आहेत, त्या निशुल्क आहेत, त्या करून घ्याव्या आणि जरूर जावं. पण मला याच्यात परत मला एक शंका अशी आहे की फक्त महाराष्ट्रातूनच का, हाही एक प्रश्न तयार होतो. खरंय का तर महाराष्ट्रात सर्वात जास्त खराब रस्ते, महाराष्ट्रात जास्त खडतर रस्ते आहेत, महाराष्ट्रातली ड्रायव्हर सहनशीलता जास्त आहेत, महाराष्ट्राला ड्रायव्हर कुठल्याही अन्यायावरती आवाज उठवत नाही, म्हणून बहुतेक महाराष्ट्राच्या ड्रायव्हरला त्यांनी ऑफर केली असावी असं मला वाटतंय. कदाचित खरं असू शकेल. आणि खरं तर महाराष्ट्राचे रस्ते एवढे अवडधोबड आहे की कुठल्याही राज्यामध्ये असे रस्ते नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त अपघाताचं प्रमाण पण आहे. का तर इथं शिस्त नाही, नियम नाही, त्याचं वाहतूक नियमाचे पालन केले जात नाही. यामुळं जितके ड्रायव्हर आहेत त्यांच्यावरती अनेक केसेस आहेत. हे सुद्धा असताना सुद्धा तरी सुद्धा महाराष्ट्रातूनच 40,000 ड्रायव्हरांची मागणी केली, यात मला कुठेतरी शंका येते. तर माझी शंका अशी
की महाराष्ट्राचा ड्रायव्हर शुद्ध मराठी बोलू शकत नाही. बरोबर. का तर आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये खानदेश आहेत, कोकण आहेत, विदर्भ आहेत, मराठवाडा आहेत, पश्चिम महाराष्ट्र आहेत. सर्व जाती धर्माचे लोक राहतात. सर्व प्रकारचे लोक आमच्या महाराष्ट्रामध्ये राहतात. सर्व जाती धर्माचे लोक राहत असताना वेगवेगळ्या भाषा बोलीमध्ये बोलतात. पण प्रॅक्टिकली ती भाषा आम्हाला एकमेकाला येत नाही, आम्हाला एकमेकाला समजत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर मला खानदेशी भाषा येणार नाही, खरं. मला विदर्भाची भाषा समजेल, मला कोकणातली भाषा काही शब्द समजणार नाही. बरोबर. तर अशी परिस्थिती असताना जर्मन कधी शिकायचं हा आमच्याकडे मुद्दा आहे. बरोबर. आणि इंग्रजीचा तर आमचा दूरपर्यंत संबंध नाही. खरं. हा आहे आमच्यात. सुशिक्षित ड्रायव्हर पण आमच्याकडे आहे, जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत, ज्यांना कुटुंबासाठी ड्रायव्हर की पत्करावे लागली, असे पण आमच्याकडे लोक आहेत. पण एक काही पर्सेंटेजमध्ये. पण जे प्रॅक्टिकली व्यावसायिक ड्रायव्हर जे आहेत, तर ते व्यावसायिक ड्रायव्हरांना हिंदी पूर्ण येत नाही, इंग्रजी पूर्ण येत नाही. मग ती जर्मन भाषा शिकणार कधी? खरं. हाही प्रश्न माझ्या पुढे आहे. म्हणजे मला कधीतरी असं वाटतं की भारत देशामधून फक्त महाराष्ट्रच का नियुक्त केला, तर मग हे फक्त सरकारला कागदी घोडे नाचवायचे आहेत का? 40,000 फॉर्म जमा करून यावरती फक्त देखावा करून की आम्ही तुमच्यासाठी परदेशात रोजगार निर्मिती केला. मला कुठल्या पक्षाविषयी बोलायचं नाही, पण तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि परदेशामध्ये आम्ही ड्रायव्हर पाठवण्याचा एक हे केला. मग ड्रायव्हरांना हे पुढचं वोट बँक तयार करताय का? हाही एक राजकीय पक्षावरती माझा आक्षेप आहे आणि माझा त्यावरती एक शंका आहे माझी. तर मला वाटतं बहुतेक ही आमची ड्रायव्हर बांधवांची सुद्धा फसवाफसवी असावी असं मला वाटतं. का तर 40,000 ड्रायव्हर जर महाराष्ट्रातून पाठवायचे, 40,000 ड्रायव्हरांपैकी जर ज्या ड्रायव्हरना ना हिंदी येते, ना मराठी येते, ना इंग्रजी येते, त्यांना तुम्ही जर्मनी शिकवणार, त्यांचा विजा काढणार, त्यांचं पासपोर्ट काढणार, त्यांचं तुम्ही पगार ठरवणार, तुम्ही त्यांना परदेशात पाठवण्याचं विमान तिकिटाचं सर्व खर्च तुम्ही करणार. पण प्रत्यक्ष जाणार किती लोक हाही प्रश्न आहे. का तर आपण महाराष्ट्रीयन माणसं अशी आहोत की 4 दिवस जर घराच्या बाहेर राहिलो तर 5व्या दिवशी असं होतं कधी माझ्या लेकरा बाळांना जाऊन भेटेल, कधी मी माझ्या आईवडिलांना भेटेल, कधी मी माझ्या आईवडिलांची औषधं घेऊन जाणार, कधी माझ्या लेकराला मी लस द्यायला घेऊन जाणार, कधी मला स्वतःला सर्दी ताप आलाय तर मी कधी डॉक्टरकडे जाणार, आणि कधी मी माझा घरचा किराणा भरणार, राशन भरणार. हे सर्व प्रश्न आमच्या समोर असताना हे सरकारने कुठेतरी एक आम्हाला अपेक्षेचं गाजर दाखवलं असं माझं मत आहे. आणि खरोखर तसंच असावं. 80% तरी मला वाटतं सरकारने फक्त आम्हाला अपेक्षेचं गाजर दाखवलेलं आहे. जर सरकारला आमच्याविषयी काही करायचं असेल, आम्हाला परदेशात नोकरी करायची गरज नाही. का तर ऑलरेडी मुंबईसारख्या शहरामध्ये आजही ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्या मोठे मोठे ट्रान्सपोर्ट आहेत, त्यांच्या गाड्यांवरती सर्रासपणे लिहिलेलं आहे की वॉन्टेड ड्रायव्हर. आम्हाला ड्रायव्हरची गरज आहे, आमच्याकडे सर्व्हिस तुम्हाला मिळू शकते. मुंबई, पुणे, बेंगलोर, तुम्ही मेंगलोर, उडुपी, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हरियाणा, हिमाचल कुठल्याही राज्यात गेले तर तिथं ड्रायव्हर पाहिजे. त्यांना ड्रायव्हरांसाठी जॉब आहे यांच्याकडे, पण तिथं ड्रायव्हर टिकत नाही. याचं कारण असं आहे की इथं पगार नाही व्यवस्थित, त्यांच्या फॅसिलिटी नाही, त्यांना त्यांच्या आरोग्याची ड्रायव्हरांची काळजी घेतली जात नाही, त्यांच्या कुठल्याही सुविधा नाही. करायचं तुम्हाला ना, सरकारला माझं विरोध नाही. सरकारने ही जी आता त्यांच्या कागदे घोडे नाचवण्यासाठी ही योजना आणली असेल, पण मग त्यांनी कागदी घोडे नाचवायचे तर महाराष्ट्रात नाचून दाखवा ना तुम्ही. दुसऱ्या तिथे जाऊन कशाला नाचवताय? म्हणजे हे काय झालंय, फुशारकी गाजवण्याचा प्रकार झालेला आहे. मी मराठी माणूस आहे, मराठी, आणि मी खेड्यावरचा माणूस आहे. मला साधी सोपी भाषा येते, मला फार इंग्रजी वगैरे असं काही येत नाही आणि मला ते बोलायचा प्रयत्न करायचा नाही. मी जरी एक संघटनेचं काम करत असलो, मी त्याचा संस्थापक अध्यक्ष असलो, पण माझा अभ्यास यातून खूप वर्ष झालेला आहे. जवळपास मी 30 वर्षे ड्रायव्हरांसाठी लढा दिला आहे. त्यातून मला असं दिसतंय की प्रत्येक वेळेला ड्रायव्हरांची भूल तापा देऊन ही गोष्ट मारून नेली जाते. मग तुम्हाला द्यायचं तर आमच्यासाठी महामंडळ द्या, आमच्या ड्रायव्हर बांधवासाठी महामंडळ तयार करा, त्याची स्थापना करा. त्या ड्रायव्हर महामंडळावरती ड्रायव्हर हिताचं काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना त्यात सहभागी करा, आणि त्या संघटना सहभागी झाल्यानंतर त्यांचे प्रश्न ते प्रतिनिधी म्हणून मांडतील. अशा लोकांना तुम्ही सोबत घ्या. तिथं कशाला तुम्हाला व्हाईट वगैरेच पाहिजे, सर्व व्हाईट कपडे घातलेले कांजीचे तेच लोक कशाला पाहिजे? गरज नाही त्याची.
मंत्रालयामध्ये पण आमचा माणूस, आमचा प्रतिनिधी पोहोचू द्या. बरोबर. आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी जेव्हा पोहोचेल तेव्हा आमच्या ड्रायव्हरांच्या मागण्या, आमच्या अडचणी आम्ही तिथं मांडू शकतो. खरं. आणि तुम्ही आम्हाला खुशाल ते जर्मनीचं दाखवताय. जर्मनी काय नाशिकहून मुंबईला गेलं आणि संध्याकाळी परत आला असं नाही आहे. अहो, तुम्ही त्याच्यावर ॲग्रीमेंट करणार, तुम्ही त्याच्यावर लिहिणार, काहीतरी करणार, अशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहे. आणि शक्यच नाही आहे, मला नाही वाटत आहे. आणि त्याचं तुम्ही दडपण कोणावर आणलं माहिती का? माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार तुम्ही दडपण आणलं ते कार्यालयाचं काम. काही आता महाराष्ट्रामध्ये जेवढे RTO ऑफिस आहेत त्या RTO ऑफिसमध्ये एक जर्मनी ड्रायव्हर भरतीसाठी एक मदत कक्ष काढलेला आहे. चांगली गोष्ट आहे, सिस्टम चांगली, मान्य आहे मला. पण त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा त्याचा लोड टाकला तुम्ही, की तुम्ही आणायचेच, ड्रायव्हरांना भरती करायचंच, तुम्ही त्यांच्याकडून फॉर्म भरूनच घ्यायचे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 40,000 जे ड्रायव्हर बांधवांचे फॉर्म आहे हे तुम्हाला जमा करून घ्यायचे आणि हे कागदी घोडे तुम्हाला फाईलीत मंत्रालयात गाजवायचे. आणि यातून जो निधी येणार आहे तो निधी तुमच्या जे राज्य चालवतात, देश चालवतात, शासन चालवतात, पुढाऱ्यांच्या खिशामध्ये घालायचे. असा हा एक फंडा आहे. यावर मी पूर्णतः ठाम आहे. आणि यातला पूर्णतः दोषी महाराष्ट्र मंत्रिमंडळ यात जबाबदार आहे. ही आमची ड्रायव्हरांची शुद्ध फसवणूक आहे. यात महाराष्ट्रातून मला नाही वाटत ते 100 ड्रायव्हरच्या पुढे जाऊ शकतील. आणि जर जे जाणार आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो मी. मला अभिमान आहे त्या गोष्टीचा, मी त्यांना विरोध करत नाही. पण मला नाही वाटत 40,000 ड्रायव्हर महाराष्ट्रातून जाऊ शकत नाही. फक्त हे 40,000 ड्रायव्हर पाठवण्याची आम्ही तयारी केली होती. आम्ही यांना प्रशिक्षण दिलं, आम्ही यांचे विजा काढण्यासाठी इतके पैसे भरले, तितके भरले, असं करून हे जे पुढारी आहेत हे खिशामध्ये पैसे टाकणार आहेत हे नक्की सिद्ध होतं. आणि भविष्यात हे तुम्हाला कळेल की अण्णासाहेब जावळे एका भागामध्ये बोलले होते, हे तुम्हाला लक्षात येईल कधीतरी. तर हे पूर्णतः भूलतापा आहेत असं मला वाटतं. आणि जर तसं नसेल तर तुम्ही पाठवा आम्हाला, त्याची हे करा, पण त्याची गरज नाही असं मला वाटायला लागलं. इथंच रोजगार द्या, इथेच चांगले कामं द्या, इथेच आमच्या ड्रायव्हर बांधवांसाठी हॉस्पिटल उपलब्ध करा, तुम्ही रस्ते चांगले सुरळीत करा, खड्ड्याखुड्ड्यांचे रस्ते ठेवू नका, अपघात कसा टाळता येईल याच्यावर काम करा. अशा पद्धतीने भूलतापा मारू नका असं मला सरकारला एक विनंती करायची. ही शुद्धता फसवणूक यांची. म्हणजे दाखवायचं एकीकडे आम्हाला सुवर्ण संधी तयार करून दिली, तुम्ही गेले नाही आम्ही काय करणार. आणि दुसरीकडे हे शाप यासाठी आहे की महाराष्ट्राचा माणूस कुटुंब सोडून जाऊ शकत नाही. पूर्णतः या सरकारला, या शासनाला कळलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ती ऑफर फक्त महाराष्ट्रासाठीच आणली. तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारत देशामध्ये सुद्धा ड्रायव्हर आहेत खूप महाराष्ट्रापेक्षा हार्ड वर्क करणारे. मला वाटतं हिमाचल, उत्तराखंड वगैरे, पंजाब, हरियाणा इकडचे ड्रायव्हर तर खूप हार्ड काम करतात. त्यांच्याकडचे घाट सेक्शन वगैरे जर बघितले तुम्ही तर ते आपल्याकडच्या ड्रायव्हरला थोडं म्हणजे भीतीचं वातावरण सुद्धा तयार होतं. इतकं आपण सहजासहजी गाडी चालवत नाही. चालवतात आमचे ड्रायव्हर बांधव तिथं सुद्धा, जीव काचेच्या भाड्यात घेऊन चालतात तिथे सुद्धा. ड्युटी आली म्हणजे जावंच लागतं, करावं लागतं, करतात आमचे ड्रायव्हर बांधव महाराष्ट्रातले. खरं. पण तरीसुद्धा तिकडं मात्र त्या राज्यात मात्र ड्रायव्हर भरती नाही जर्मनीसाठी. मग ठीक आहे ना, आमच्या महाराष्ट्रातच आहे ना. म्हणजे महाराष्ट्राचे आमचे ड्रायव्हर बांधव वेडे आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? ते आम्हाला कळलंय. आता तुमच्या फसवाफसवीला आम्ही बळी पडणार नाही. तुम्हाला द्यायचं ते काय द्यायचं ते महाराष्ट्रात द्या. महाराष्ट्रात जे आहेत ड्रायव्हर बांधवांसाठी जे हिताचं काम करायचं आहे ते करा. सर्वप्रथम माझी मागणी आहे, 30 वर्षापासून मी मागणी करतोय की आमच्या ड्रायव्हर बांधवांसाठी महामंडळ स्थापन करा. जे महामंडळ जर स्थापन झालं, मी ड्रायव्हर बांधवांना पण विनंती करेन, मित्रांनो तुम्ही अजून अज्ञान आहात, तुम्ही समजून घ्या. महामंडळ कशासाठी पाहिजे आपल्याला? तर महामंडळ यासाठी पाहिजे की जर आपल्या जीवाला काही धोका झाला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या मागच्या कुटुंबाला अपघात प्रसंगी झालेल्या नुकसानीत पैसे येऊ शकतात, हॉस्पिटल मोफत होऊ शकतं, आपल्या पाल्याचं शिक्षण मोफत होऊ शकतं, आपल्याला म्हाडासारख्या योजनामध्ये सुद्धा सहभाग घेता येतो. आपल्याला मला सांगा, तुम्ही ड्रायव्हरसाठी कधी केलं का हो म्हाडासारखं एखादं काम की ड्रायव्हरांसाठी एक कॉलनी तयार करतोय आम्ही? का नाही करत? तुम्ही ड्रायव्हरांचे इन्शुरन्स मोफत काढतोय, का नाही करत? LIC कंपनीसारख्या किंवा अजून काही कंपन्या ज्या आहेत, खाजगी कंपन्या ज्या आहेत, जे गाड्यांचे इन्शुरन्स
लाखो रुपयांनी भरतात, अपघात प्रसंगी त्यातले पैसे येत नाही त्याच्या परिवाराला. हे का होतंय? हं. मग या ठिकाणी त्या इन्शुरन्स कंपनीकडून पैसे ड्रायव्हरला का भेटत नाही? बरोबर. भेटले पाहिजे. हं. ड्रायव्हरचा कंपल्सरी इन्शुरन्स काढला पाहिजे. मी तर म्हणेल आरटीओ मध्ये लायसन जेव्हा काढलं जाईल व्यावसायिक ड्रायव्हरचं, त्याच टायमाला इन्शुरन्स लागू केला पाहिजे, बरोबर. जो त्याच्या भविष्यनिधीसाठी वापरला पाहिजे. पीएफ सारख्या योजना लागू करा, घरकुल योजना लागू करा, हॉस्पिटलाइज योजना लागू करा. ड्रायव्हर हा इमर्जन्सीमध्ये काम करणारा माणूस आहे आणि त्या ड्रायव्हर बांधवांना इमर्जन्सी मध्ये त्याला सुविधा द्या. हं. त्याला रस्त्यावरती जेव्हा प्रवास करत असेल तो ड्रायव्हर बांधव, त्या टायमाला त्याच्यासाठी तुम्ही आरामाची व्यवस्था करा, निवासाची व्यवस्था करा. जे सरकारी गेस्ट हाऊस तुमचे असेच भूतबंगल्यासारखे पडले, त्या ठिकाणी त्याची झोपायची व्यवस्था करा, की जेणेकरून त्याला गाडीत झोपावं लागणार नाही. त्याच्या बरोबर. आरोग्याची काळजी घ्या. खरं. तो देशाची दळण व्यवस्था चालवतो. हं. नुसतं महाराष्ट्राचं काम करत नाही, तो देशभराचं काम करतो. तो एक आंतरिक शिपाई आहे, त्यासाठी काम करा. त्याच्या पाल्याला शिक्षणात सवलती द्या. कशाला पाहिजे आम्हाला ओबीसी ओपन? नको आहे आम्हाला. हं. त्यापेक्षा आमच्या जो वर्ग खाली, ज्या वर्गाच्या ज्याची लेवल पात्रता आहे त्यासाठी हे काय झालं आता महाराष्ट्र सरकार इतकं जे जे सरकार चाललंय ते मला वाटतं, माझा हा खरं विषय नाही आहे कुठल्या राजकीय पक्षावर बोलण्याचा, पण मला वाटतं आपसात जाती वादाचा वाद लावण्याचा हा प्रकार झालेला आहे. पण आम्ही त्यातले नाही. आमची जात फक्त ड्रायव्हर जात आहे. त्यामुळे आम्ही काम करतो, ड्रायव्हर जातीसाठी काम करतो. आमच्या ड्रायव्हर बांधवांमध्ये तुमच्या राजकीय पक्षात जो कोणी नसेल, तुमच्या राजकीय पक्षात फक्त एकाच समाजाचे 4 समाजाचे लोक असतील, पण आमच्या ड्रायव्हर संघटनेत अख्ख्या जाती धर्माचे लोक आहे. म्हणून आमचा ड्रायव्हर सदैव विजयी राहणार आहे. आणि आमचा ड्रायव्हर यापुढं भविष्यात सांगतो, आमचा ड्रायव्हर बांधव आहे ना तुमच्यावर राज्य करणार आहे. हे माझं चॅलेंज आहे सरकारला. का आता आमच्याकडे जात नाही, धर्म नाही, आमची जात फक्त ड्रायव्हर जात, आणि ड्रायव्हरसाठी लढा आहेत. या लढ्यामध्ये सामील राहिलं पाहिजे. बाकीचे ड्रायव्हर बांधव भरपूर सामील झालेत, अजूनही जे नाही झाले त्यांनी झालं पाहिजे. आणि हे जे अशा भूलथापा मारल्या जातात शासनातर्फे, सरकारतर्फे, याच्यावरती कुठंतरी थांबलं पाहिजे. तर माझी सरकारला एक विनंती आहे की अशा जर्मनीत पाठवण्याच्या वगैरे ह्या काय ही आश्वासनं देऊ नका आम्हाला. आमच्या महाराष्ट्रामध्येच आम्हाला आमच्या ड्रायव्हर बांधवांना रोजीरोटी कशी चांगल्या पद्धतीने देता येईल, तो कसा स्वाभिमानी, प्रामाणिक आणि कसा त्याचं कुटुंबाची व्यवस्था चांगली सुधारू शकेल, आर्थिक लेवल कशी सुधारू शकेल, त्यांचे मुलं बाळं कसे प्रगती करू शकतील आणि चांगल्या पोस्टवरती काम करू शकतील, म्हणून यासाठी काम करा. जाती धर्मावर काम करू नये, आमच्या ड्रायव्हर बांधवासाठी काम करावं एवढी मी विनंती करेल. म्हणून यासाठी मी सुवर्णसंधीवाल्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि शाप ज्यासाठी स्थापित होतो त्यांनाही माझ्या व्हिडिओचा अर्थ कळाला असेल. हे तुमच्याशी जे बोललो ते अगदी मनापासून आहे. तर मला फक्त ड्रायव्हर हित जपायचं आहे, ड्रायव्हरांसाठी कष्ट करायचे, ड्रायव्हरांसाठी लढायचं आहे. आणि आयुष्यभर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी ड्रायव्हरांसाठीच लढाई आहे. एक दिवस मी माझा ड्रायव्हर बांधव परिवहन मंत्री म्हणून पाहणार आहे. तो कोणताही आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीतला असेल, कोणी असेल, पण नक्कीच एक दिवस आमचा ड्रायव्हर बांधव परिवहन मंत्री या खुर्चीवर बसलेला मी पाहिल. तेव्हाच ह्या देवतेंना सांगेल मी आनंदी झालो, माझं आयुष्य सुखरूप झालं, समाधानी झालो, मी पावलो जन्माला येऊन आणि माझी क्रांती यशस्वी झाली. धन्यवाद. मी क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र खाजगी वाहनचालक बहुउद्देशीय महासंघाच्या माध्यमातून आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हो, जय क्रांतिकारी, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद जावळे साहेब.